शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तर आज गुढीपाडवा, नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तमाम शेतकरी बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव, त्याचबरोबर कापसाची ताजी परिस्थिती, त्याचबरोबर कापसाची एक ताजी बातमी. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय मित्रांनो ताज्या बातमीने. मित्रांनो, CCIची कापूस खरेदी थांबली. चालू कापूस हंगामात जिल्ह्यातील प्रमुख कापूस बाजारपेठ असलेल्या अकोट येथे कापूस महामंडळाने CCI शासकीय आधारभूत किमतीनुसार मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केली आहे. सद्यस्थितीला मात्र CCIची जी कापूस खरेदी आहे तर ती थांबताना दिसत आहे. मित्रांनो तुमच्याकडे सद्यस्थितीला कापसाला काय भाव मिळताना दिसत आहे? तुमच्याकडे कापूस अजून शिल्लक आहे की नाही तर ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. मित्रांनो, चालू कापूस हंगामात जिल्ह्यातील प्रमुख कापूस बाजारपेठ असलेल्या अकोट येथे कापूस महामंडळाने CCI शासकीय आधारभूत किमतीनुसार मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केली आहे. अकोट येथील 3 खरेदी केंद्रावर मिळून आतापर्यंत एकूण 5,77,361 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही सुमारे 8,000हून अधिक शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. सद्यस्थितीला अजून सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचा कापूस विकणे बाकी आहे. मित्रांनो, अकोट ही जिल्ह्यातील मोठी कापूस बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दरवर्षी परिसरातील तसेच शेजारील जिल्हा तालुक्यातील शेतकरी येथे कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात. यंदाच्या हंगामातही अकोटमधील 2 खरेदी केंद्र तसेच चोटा बाजार येथील 1 केंद्र अशी एकूण 3 केंद्रावर कापूस खरेदीची व्यवस्था करण्यात आली होती. या केंद्रावर आतापर्यंत 35,988 शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापूस विक्री केली आहे. CCI मार्फत शासकीय हमी भावानुसार कापूस खरेदी होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर या केंद्रावर अवलंबून असतात. त्यामुळे नोंदणी करून अनेक शेतकरी आपल्या क्रमांकाची वाट पाहत आहेत. मात्र उपलब्ध माहितीनुसार अजूनही सुमारे 8,500 शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी प्रलंबित आहे. दरम्यान कापूस महामंडळाच्या कापूस खरेदीची मुदत रविवारी तारीख 15 मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा क्रमांक लागलेला नाही त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात किंवा बाजारात साठवून ठेवलेला आहे. खरेदी केंद्रावरील मुदत संपल्याने उर्वरित कापूस विक्रीचे काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. कापूस खरेदीची मुदत वाढवल्यास उर्वरित शेतकऱ्यांनाही हमी भावाने कापूस विक्रीची संधी मिळेल असे देखील त्यांचे म्हणणे आहे. मित्रांनो, सद्यस्थितीला जर विचार केला तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व अनिश्चिततेचे वातावरण. या संदर्भात अद्याप शासन किंवा कापूस महामंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कापूस विक्रीसाठी प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मित्रांनो, आता वळूया ताज्या कापसाच्या भावाकडे. कुठे काय कापूस भाव चालू आहे ते आता आपण बघूया. तुमच्याकडे काय भाव चालू आहे प्रत्येकाने कमेंट नक्कीच करा आणि जेणेकरून मला सुद्धा कळेल किती टक्के कापूस शिल्लक आहे ते सुद्धा सांगा. नरखेड बाजार समिती नंबर 1 जातीचा कापूस जास्तीत जास्त 7,350 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती पटापट. पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 8,180 रुपये. पुढील बाजार समिती वरोरा जास्तीत जास्त 7,650 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणघाट जास्तीत जास्त 8,120 रुपये. सिंधी सेलू जास्तीत जास्त 7,970 रुपये. भिवापूर जास्तीत जास्त 7,710 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,955 रुपये. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 7,850 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर खाजगी बाजार वसमत परभणी 7,600 रुपये. त्यानंतर पानरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त 7,800 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. एवढ्यासाठी इतकंच. धन्यवाद.